तुमच्याकडे जात आहे काय म्हणताय? शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही नाशिकमध्ये आलेला आहात. पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला होता. महिनाभराच्या 1.5 महिन्याच्या तपासामध्ये त्यामध्ये सगळ्यांना जामीन मंजूर झालेला आहे. मला वाटतं काहीतरी मुद्दा मिस्टेकपणा झालेला आहे. मी माहिती घेतली वारंवार. मिस्टेकपणा आहे, त्यात कुठेही तथ्यावश नाहीये, कुठेही खरं कुठेही त्यामध्ये नाहीये असं मला माहिती मिळालेली आहे. आणि त्यामुळे तिथे सगळी केस बंद झालेली आहे. ही अफवाच होती, त्याच्यामध्ये काही तथ्य निघालेलं नाही. कुणीतरी बातमी पेरली, काही आरोप प्रत्यारोप केले, पण त्याच्यामध्ये खरं काही आढळून आलेलं नाही. पण तक्रारदार आरोप करतोय की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे, त्यांचं प्रकरण दाबण्यात आले, पुरावे आहेत. मला नाही वाटत 400 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मध्ये दाबण्यात आली किंवा सुटकेस घेऊन कोणी पळून गेलं असं नाहीये. ट्रक भरून पैसे असतील ते 400 कोटी म्हणजे ते असं काही लपवलं कोणी घेतलं किंवा पिक्चर स्टाईल मध्ये खड्डा खोदला वस्तू माझे टाकून दिल्या. आपण साऊथचा मूवी बघतो, मला वाटतं तसं काही नाहीये. ही अफवाच होती आणि पोलिसांनी ते सांगितलेलं आहे. स्थायी समितीच्या चेअरमनच्या संदर्भातला चर्चा आहे, कोणाच्या नावावर नेमका शिक्कामोर्तब झाला, कधीपर्यंत ते जाहीर होईल? महापौरांनी देखील आम्ही ठरवल्यावर तुम्हाला निश्चित नाव त्या ठिकाणी जाहीर करू. यावेळेला महापौरातून आपण कसं जाहीर केलं होतं? 10 मिनिटं आधी तसंच जाहीर होईल. चला, कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काही नृत्यांगनांना त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला होता. कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काही नृत्यांगनांना त्या ठिकाणी कार्यक्रम देण्यात आलेला होता. छत्रपतींच्या पुतळ्यावर कपडा टाकून त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला होता. पूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट आहे. क्या कहेंगे इसके बारे में? आज बहुत खुशी का दिन हम सब लोगों के लिए. हमारे जो आराध्य दैवत है छत्रपति शिवाजी महाराज, उनकी आज जयंती. आज पूरे महाराष्ट्र में नहीं, देश भर में जहाँ जहाँ भी हमारे मराठी भाई है, अन्य भाई है, सभी बड़े धूमधाम से शिव जयंती मना रहे हैं. आज पूरा सब वातावरण महाराष्ट्र में तो भगवा हो गया है. पूरे युवा, पूरे यंगस्टर पूरे रोड पे है, रास्ते पे आए हुए हैं. ढोल ताशा लेजिम के साथ में सबने भी तैयारी कर ली है. प्रोसेशन शुरू होने जा रहे हैं. कई शहरों में सुबह से शुरुआत हुई है. मुझे लगता है हमारे लिए बहुत खुशी का दिन है. और इसे नासिक में तो और मैं कहूँगा कि जो शिवाजी महाराज के पूर्वज है, उनके जो सरदार थे, उनके पूर्वज है, वो भी यहाँ पर आए हैं. होळकर साहब के पूर्वज है, वो भी यहाँ पर आए हैं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, इनके भी पूर्वज यहाँ पर आए. हमारे लिए बहुत खुशी की बात है. और अभी थोड़ी देर में 5-10 मिनट में यहाँ की प्रोसेशन जो है, मिरवणूक जो है, उसकी भी शुरुआत होने जा रही है. मध्यंतरी 400 कोटीच्या कंटेनर कार्यक्रम या ठिकाणी होते शिवजयंतीच्या निमित्ताने, आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो होतो. काल रात्री जवळपास मी 3 वाजता गावी पोहोचलो. जळगावला कार्यक्रम होता, धुळ्यालाही तो अटेंड केला. आज सकाळी पुन्हा जामनेर, जळगाव, नंतर नाशिक असा प्रवास करत या ठिकाणी आलेलो आहे. अतिशय मोठा उत्साह शिवप्रेमीमध्ये या ठिकाणी राज्यभर बघायला मिळतोय. मला वाटतं सर्व तरुणही आज रस्त्यावर उतरलेले, सर्व वातावरण भगवमय झालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी प्रदान देतो.